12 जण निम्मे शांत तिथंच. म्हणजे आता आता आम्हाला तासाला जायच्या तयारीने आलोय आम्ही, आणि तुम्ही आता सांगाल की शासन निर्णय राबवायचा आहे. म्हणजे ऐत्या वेळेचं काय, म्हणजे शिक्षकांची रोजची अवस्था काय होत असेल ही गोष्ट लक्षात येते. हा प्रशिक्षणाचा भाग आहे. तर हे प्रशिक्षण म्हणजे चुकत चुकत शिकण्याची जी संधी असते, तर ही चुकत चुकत शिकण्याची प्रत्यक्ष क्षेत्रावर असलेली संधी. जसं आपण सांगितलं की मला पोहायला शिकवा, आणि पोहायला शिकवण्या माझ्या ट्रेनरनं मला कितीही सूचना दिल्या, वर्गामध्ये छान एसी हॉलमध्ये बसवलं आणि मग सांगितलं की आता काय करायचंय, कशानंतर काय करायचं वगैरे छान लिहून दिलं, माझं पाठांतर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, आणि मला पोहायला शिकवलंच नाही. म्हणजे मला प्रत्यक्ष पाण्याशी माझा संबंधच आला नाही, आणि त्या शिक्षकाने मला प्रमाणपत्र दिलं की माझ्या निरीक्षणाखाली किंवा माझ्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे, आता तुम्ही जाऊन डायरेक्ट पोहू शकता. काय होईल तुम्हाला माहिती आहे. तर अशी अवस्था. प्रशिक्षण का गरजेचं आहे, तर इंटर्नशिप हा कालावधी व्यावसायिक कोर्स कोणताही असताना, बीएससी ऍग्रीचा कॉलेज असू द्या, मेडिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज असू द्या, किंवा टीचर एज्युकेशन असू द्या, तर इंटर्नशिप हा कोर्सचा आत्मा समजला जातो. सरावपाठ किंवा अध्यापन हा या कोर्सचा आत्मा आहे. आणि तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सादरीकरण केलं की तुम्ही प्रशिक्षणामध्ये उत्तमात उत्तम चांगला पक्व शिक्षक, परिपक्व शिक्षक होण्याकडे आपली वाटचाल आहे. तर हे नमूद करायला आवर्जून आनंद वाटतो, एवढ्यासाठी की चारही शाळांमध्ये तुम्ही जे केलेलं काम आहे, 19-20 काय चांगलं झालं, बरं झालं, वाईट झालं, हा प्रश्न नाही, क्रिटिकल अनालिसिस साठी नाही आपण, पण जे काही आपण केलं त्याच्या पाठीमागचा हेतू हा उत्तमात उत्तम करणे हा आहे, मला त्यातलं उत्तम जमणं हा आहे, मला समोर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ नॉलेज किंवा जी शेअरिंग आहे तर हे करणं हा भाग आहे. तर हा ट्रेनिंगचा भाग आहे. चुकत चुकत शिकण्याची भूमिका ट्रेनिंग मध्ये आहे. हे सगळं करत असताना तनपुरे सरांनी नमूद केलं किंवा काही शाळांनी जसं सौरभनी सांगितलं की जरी त्यांना ह्या गोष्टी जाणवल्या नाही तर रिसर्च बेस त्यातला हा क्रिटिकल अनालिसिसचा भाग जो होता, तर हाही भाग, म्हणजे तुम्ही फक्त शिक्षक तयार होत नाही, टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन अँड देन ट्रेनिंग, त्याच्या शेवटच्या टप्प्याकडे आपण स्वतःला घेऊन जातो, तो म्हणजे रिसर्च. म्हणजे कोणतीही गोष्ट करायची तर त्यातून चांगलं काय, वाईट काय, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, काय सांगितलं पाहिजे, हे जे आहे. तर नाविन्यपूर्ण पद्धतीनं म्हणजे एखादी गोष्ट विद्यार्थ्यांपर्यंत, म्हणजे आम्ही हा उपक्रम का राबवला, तर विद्यार्थ्यांमधली सृजनशीलता जास्तीत जास्त विकसित व्हावी किंवा त्याला वाव मिळावा. नवनिर्मिती क्षमता असेल किंवा सृजनशीलता असेल, तर ह्या सृजनशीलतेला विद्यार्थ्याच्या वाव देत असताना वाव देणारा किंवा घडवणारा शिक्षक हा तेवढाच क्रिएटिव्ह असतो, तेवढाच तो नाविन्यपूर्ण असतो, आणि म्हणूनच तो त्याच्यापर्यंत ते घेऊन जातो. तर तुम्ही चारही शाळांमध्ये ही जी विद्यार्थ्यांना संधी देत देत स्वतःला संधी घेतलेली आहे, तर त्याच्या माध्यमातून तुम्ही एक चांगली उत्तम संशोधक तयार होत आहात, ही गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते. कारण काय, तर समाजामध्ये आता 15 दिवसाची सुट्टी आहे, कधीतरी चाचपणी करा, आपले कोणतं नातेवाईक, मित्र, मैत्रीण, आप्तेष्ट, कोणतरी प्राथमिक माध्यमिक शिक्षक आहेत आणि ते सांगतात की आम्हाला शाळेमध्ये प्रोजेक्ट करायला सांगितलंय. म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट करायला सांगितलं हे आपल्याला इथपर्यंत माहित असतं, पण शिक्षकांनी प्रोजेक्ट करणं आणि राज्यस्तरावर, मागच्या वर्षी एक स्पर्धा राज्यस्तरावर घेतली गेली. ही जर स्पर्धा अफरोज मॅडम नोकरीत असल्यावर घेतली तर 1000% आत्ताच क्लिअर आहे की राज्यस्तरावर पहिला नंबर त्यांचा येणार. व्हिडिओ क्रिएशनची कार्यशाळा होती ती, आणि त्या व्हिडिओ क्रिएशनच्या कार्यशाळेमध्ये म्हणजे काही शिक्षक तालुका स्तरापासून बक्षीस वितरण, राज्यस्तरापर्यंत हा सगळा भाग होता. आणि जळकुटे सर आपल्याकडे बाजूच्या कॉलेजमध्ये आहेत, सहज कधीतरी पाठीमागे बनवलेला व्हिडिओ तिथं जाऊन जमा केला, फक्त त्यांच्या लिंकला जाऊन जमा केला, आणि मग बार्शी तालुक्यातून त्या स्तरावर कुणीच व्हिडिओ जमा केलेला नव्हता. आपल्याला माहिती आहे की वर्गामध्ये एकटाच असल्यानंतर पहिला नंबरही त्याचाच असतो, तासही तोच असतो, सगळं तेच असतं. तर तशा पद्धतीने म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर आपला जो म्हणजे एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन जो आहे, तर तेही गोष्ट आपल्याला इंटर्नशिपच्या माध्यमातून या विभागानं किंवा 36 दिवसांनी आपल्याला काय दिलं, तर हे आपल्याला प्रत्येक गोष्ट शब्दात बांधणं कठीण आहे. जरी अहवाल तेवढं बाइंडिंग झालेलं असलं, तांत्रिकता काही गोष्टी त्याच्यामध्ये असतील, तरीही आपल्याला वेगळ्या पद्धतीने ज्यावेळेला सादर करायचंय, ज्यावेळेला 2 वर्षानंतर पुन्हा तुम्ही येऊन हा अहवाल बघाल, तर त्यावेळेला तुम्हाला सुद्धा हे विशेष वाटेल की अरे आपण इतकं छान सुंदर त्यावेळेला सगळं केलं होतं का. हे करत असताना आपल्याला लक्षात येत नाही, परंतु आपण नवनिर्मितीच्या कुठल्या पातळीवर, किती सर्वोच्च पातळीवर आपण स्वतःला बसवून ठेवलेलं आहे, तर ह्या पॅरामीटर स्वतः निश्चित केलेली असतात. हे बाकीच्या कोणीही, म्हणजे हे तुम्ही चांगलं केलं ह्या सर्टिफिकेटचीही गरज नाही किंवा इतर कुठल्याही नाही. त्याच्यामुळं जसं एक उत्तम शिक्षक फक्त तुम्ही चांगल्या तुमचा आशय विषय चांगलं शिकवण्यापुरतच इंटर्नशिपची तुमची मदत नाही किंवा तुम्ही तेवढंच सादर केलं नाही, तर तुम्ही उत्तम नेतृत्व केलेलं आहे, उत्तम सांघिक भावना तुमची रिफ्लेक्ट झाली त्याच्या माध्यमातून. संघात तुम्ही चांगलं काम करू शकता, लिडरशिप चांगल्या पद्धतीने करू शकता, चांगलं प्रशिक्षण दुसऱ्याला देऊ शकता. जरी मी सायन्सचा शिक्षक आहे, म्हणजे आम्ही विनोदानं शेडगे सरांना बराच वेळा म्हणतो की ते पेटंट प्राप्त फिजिकल टीचर आहेत, म्हणजे बीएससी बीएड हा शिक्षक, आणि किती एनर्जीनं काम करता यावं, तर हे उत्तम उदाहरण आहे. मी त्याला उपळाई ठोंगेच्या शाळेमध्ये अनुभवलं आणि मॉडेल हायस्कूलमध्येही अनुभवलं.
तर ही गोष्ट ज्या ज्या बाबी आहेत त्या जाणवल्या त्या गोष्टी नमूद करणं हे काम, म्हणजे आपल्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात. तर या म्हणजे उत्तम प्रशासन, उत्तम व्यवस्थापन करता येणं, किंवा विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये पालकांचा संपर्क असतो किंवा विद्यार्थ्यांचा संपर्क असतो, ही संपर्क क्षमता आहे किंवा हे जे कौशल्य आहे हे कौशल्य आपल्याला अधोरेखित करता यावं. ज्या अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या पूर्व इंटर्नशिप, प्रत्यक्ष इंटर्नशिप आणि इंटर्नशिप नंतर फीडबॅकच्या 5च्या दिवसापर्यंत आपल्याला शिक्षक म्हणून उत्तमात उत्तम तयार करण्यामध्ये, म्हणजे कसदार जमीन तयार करण्यामध्ये आपल्याला एक मैलाचा दगड ठरू शकतील असं म्हणलं तरी ते अतिशयोक्ती ठरणार नाही. म्हणजे आपण चांगला शिक्षक घडलो तर मला बीएडच्या 2 वर्षामध्ये काहीतरी सरावपाठ एखादा माहित होईल नाही होईल, तो भाग जरी वेगळा असला तर ह्या 36 दिवसांनी मला जे दिलं तर ते मात्र जे आपल्या गुणालाही जरी आपण शब्दात मांडलं तरीही ते काही किमान बाबी आपण इंट्रोड्यूस करून दिले असंच होईल. त्याचे सगळेच अनुभव आपल्याला शब्दात त्याच्यामध्ये मांडता आले नाहीत. तर पुन्हा एकदा मी कन्क्लूड करताना असं म्हणेन की सरावपाठ आणि आंतरभाषिता विभागाच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांना 4 शाळेची ही जी संधी उपलब्ध करून दिली, कारण 4 भिंतीच्या वर्गामध्ये आपण कितीही काम चांगल्या पद्धतीने केलं तर त्याला आपल्याला तिथपर्यंत घ्यायला चॅनलाइज करणं किंवा मार्गदर्शकाची गरज असते, महत्वाची असते. आणि ती भूमिका मती सर आणि पाटील सरांच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने आपल्याला दिली. 3ही टप्प्यामध्ये म्हणजे पूर्व इंटर्नशिप, डायरेक्ट इंटर्नशिप आणि मग पोस्ट इंटर्नशिप, तर याच्यामध्ये ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिली. आजचा हा सुंदर कार्यक्रम सादरीकरणाची संधी आपल्याला करून दिली. वर्गामध्ये आपण किती थिअरी शिकलो तर प्रत्यक्ष घेतलेल्या ज्ञानाला फील्डवर जाण्याची संधी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते ज्ञान हे जास्तीत जास्त दृढ होण्यासाठी संधी मिळत नाही. आणि हे ज्ञान किंवा हे कौशल्य हे दृढ होण्यासाठी इंटर्नशिप सारखा दुसरं उदाहरण आपल्याकडे टीचर एज्युकेशन मध्ये आपल्याला सांगता येणार नाही. पहिल्या सेमिस्टरमध्ये इंटर्नशिप आहे, सेकंड सेमिस्टरची इंटर्नशिप आहे, थर्ड